नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. PM किसान सन्मान निधीसाठी एक नवीन असं अपडेट आहे. त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. काही शेतकऱ्यांनी एकदा आयकर भरल्यामुळे त्यांना PM किसान सन्मान निधीतून वगळण्यात आलेलं होतं. परंतु आता या अटीमध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे आणि आता आयकर भरणाऱ्यांना देखील PM किसान सन्मान निधीचा लाभ घेता येणार आहे. तो कसा? त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. एकदा आयकर भरला तरीही मिळणार PM किसानचा लाभ. जे शेतकरी आयकरच्या मर्यादित होते, त्यामुळे त्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना मिळालेल्या लाभाची वसुली करण्यात सुरू आहे किंवा त्यांच्याकडून केली आहे. मात्र केंद्र सरकारने यात आता बदल केला असून केवळ एकदा विवरणपत्र भरलेल्या शेतकऱ्यांना आता पूर्वीच्या थकलेल्या हप्त्यासह फेब्रुवारीच्या अखेरीस देण्यात येणारा 16व्या हप्ता मिळणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे. यामध्ये निकष काय बदललेले आहेत तुम्ही पाहू शकता. केंद्राने आता या अटीत बदल केला आहे. त्यानुसार 2019 पासून सलग 2 वर्ष आयकर भरलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. मात्र केवळ एकदाच आयकर भरल्यास शेतकऱ्यांना या योजनेत पात्र ठरवले जाईल. पंतप्रधान किसान सन्मान योजने ही कृषी विभागामार्फत राबवली जाते. मात्र आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून लाभाची वसुली महसूल विभाग करत आहे. म्हणजे जे लाभार्थी जे आहेत, जे वर्षानुवर्ष आयकर भरत आहेत, ते याच्यासाठी पात्र असणार नाहीत. परंतु 2019 पासून ज्या लोकांनी फक्त एकदाच आयकर भरला होता आणि त्यांचा PM किसान सन्मान निधीचा हप्ता बंद करण्यात आलेला होता, अशा आता लाभार्थ्यांना परत एकदा पात्र करून घेतलं जाणार आहे आणि त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजे समजा तुम्ही 2019 नंतर फक्त एक वेळेस आयकर भरला असेल आणि त्यामुळे तुम्हाला जर PM किसान सन्मान निधीतून वगळण्यात आलेलं असेल, तर तुम्हाला आता या योजनेसाठी परत एक पात्र केलं जाणार आहे. परंतु जर तुम्ही वर्षानुवर्षे आयकर भरत असाल आणि तुम्हाला यापूर्वी PM किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते मिळालेले असतील, तर त्या हप्त्यांची वसुली तुमच्याकडून महसूल विभागामार्फत करण्यात येणार आहे किंवा काही लोकांची वसुलीही झाली असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.